सर नमस्कार. नमस्कार. तुमचं खूप खूप स्वागत आहे युनिक अचिव्हर शो मध्ये. धन्यवाद. हे खूप छान वाटतंय की एक ज्याच्याकडे इंटरनॅशनल गेस्ट किंवा जर काय म्हणतात त्याला ते क्लायंट ज्याच्याकडे विविध कार्यक्रमाला येतात, विविध स्तरावरून तुम्ही पसरलेले आहात, जगभर पसरलेले आहात, मोटिवेशनल स्पीकर म्हणा किंवा पॅरेंट्सांकडे युथांकडे पसरलेले आहात, तुम्ही वेगळे सब्जेक्ट करतात. सर हा पॉडकास्ट जो आहे याचा उद्देश एकच आहे की बुद्धिबळ ह्याचा मिसअंडरस्टँडिंग जी लोकांमध्ये पसरलेली आहे ती एक दूर करायची आहे. आणि बुद्धिबळाचं महत्व काय, बुद्धिबळ म्हणजे काय ऍक्च्युली, याच्या रिलेटेड हा पॉडकास्ट जाणार आहे. पॉडकास्ट सुरू करण्याच्या अगोदर मी लोकांना सांगेल की तुमच्या समोर एक डायरी पेन घेऊन बसा, नोटपॅड घेऊन बसा, जेणेकरून तुम्ही काय शिकणार आहात या पॉडकास्ट नंतर ते शिका. फक्त हा बघण्यासाठी बघू नका पॉडकास्ट, तुमच्या लर्निंगसाठी हा पॉडकास्ट बघा. तर सुरुवातीचाच माझा प्रश्न आहे की असा की बुद्धिबळ म्हणजे काय? सर, बुद्धिबळ म्हणजे जनरली बुद्धिबळ हा शब्द एक ग्रामॅटिकली जर आपण बघितला तर बुद्धिबळ हा एक शब्द आहे आणि त्याचा अर्थ चेस आहे, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. पण मी त्या शब्दाची व्याख्या अशी बनवली की बुद्धी या शब्दाला दोन्ही बाजूने कॉलम लावून बुद्धी आणि बळ दोन शब्द वेगळे केले. बुद्धिबळ म्हणजे आमचं बुद्धिबळ म्हणजे बुद्धिबळ चेस नव्हे, तर ते बुद्धीचं बळ वाढवणारी कार्यशाळा आहे, ज्यामध्ये मुलांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्याची. आता तुम्ही म्हणाल वाढवण्याची म्हणजे कशी वाढवता, किती पटीने वाढवता? किती पटीने वाढवण्याचं हे जे आहे हे तुमच्याकडे आहे, मुलांकडे आहे, पॅरेंट्सकडे आहे. पण बुद्धीची क्षमता वाढेल मात्र डेफिनेटली. एवढं मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो की मुलं आज जे काही करतात त्याच्यापेक्षा 10 पटीनं जास्त मुलं या 20 दिवसानंतर करू शकतील. पण सर तुम्ही असे कार्यक्रमांमध्ये ते काय करतात जेणेकरून ते 20 वर्षात चेंज होतात, 20 दिवसात चेंज होतात? 20 दिवसात काय चेंज होतात? आता तुम्ही कुठल्याही शाळेमध्ये जा, हायस्कूलमध्ये जा, 10th चे स्टुडंट जे आहेत त्या 10वीच्या विद्यार्थ्यांना 16, 17, 18, 19चा पाढा बिनचूक म्हणता येतो का? नाही म्हणता येत. वास्तविक 1 ते 30 पर्यंतचे जे पाढे आहेत ते मुलांना अगदी 1ली ते 4थी पर्यंत घोकून घेतलेले आहेत. परंतु मुलांची स्मरणशक्ती तेवढी पॉवरफुल नाहीये आणि तेवढी मेहनत त्या गोष्टीवर झालेली नाहीये आणि त्याच्यामुळे मुलांना आता पाढे येत नाहीत. पाढे येत नसल्यामुळे कॅल्क्युलेशन मध्ये गडबड होते. येतं मुलांना सगळं, परंतु करताना गडबड करतात, कुठेतरी सिली मिस्टेक्स करतात आणि त्यातनं मुलं मागे पडतात. एकदा मागे पडली की कॉन्फिडन्स लो झाला की पुढचा सगळा विषय संपल्यात जमा होतो. ज्या मुलांना अनेक वर्ष शिकून जे पाढे येत नाहीत ते आमचं 1 तासाचं एक सेशन मुलांना डेव्हलप करतं. पण आता ऍक्च्युली पाड्यांची गरज काय? आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, कॅल्क्युलेटर आहे प्रत्येकाकडे, प्रत्येक एका क्लिकामध्ये करू शकतो. तर ते बुद्धिबळाची किंवा ते पाढे शिकण्याची गरज काय आहे आताच्या इथे? बरोबर आहे. हे पाढे तुम्हाला कुठे लागतात तर 1ली ते 10वीच्या परीक्षेपर्यंत, 12वीच्या परीक्षेपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेटर वापरता येत नाही साहेब, कळलं ना? तिथे तुम्हाला तुमच्या बुद्धीचाच वापर करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेटर आलं आणि अजून काही जरी आलं, आता AI आलंय, बऱ्याच गोष्टी येतील पुढे, पण स्वतःची बुद्धी ही स्वतःची बुद्धी ती इतराशी कम्पेअर करून चालणार नाही. इतर गोष्टींची कम्पेअर केलेली जमणार नाहीये. कारण शेवटी तुम्हाला अभ्यास जो आहे तो कॉम्प्युटर आणि कॅल्क्युलेटर घेऊन परीक्षेत बसता येत नाही काय. त्यामुळे तुमची बुद्धी किती चालणार. आता ज्या स्पर्धा परीक्षा आहेत, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्यांना म्हणतो आपण, या परीक्षेमध्ये तुम्हाला 100 प्रश्न आणि 90 मिनिटं, म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटही मिळत नाही. मग त्या वेळेला तुम्ही कॅल्क्युलेटर न वापरता हे कॅल्क्युलेशन कसं कराल? तर तुम्हाला पाढा जर कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट तयार करता आला तर तुम्हाला ते सगळं सहज सोपं होईल आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आमच्या एका सेशनमध्ये, 1 तासाच्या एका सेशनमध्ये आपल्याला 11 ते 99 पर्यंतचा पाढा मूल करू शकतो. अशा पद्धतीची तंत्र आम्ही या कार्यशाळेत शिकवतो आहोत. त्या तंत्राबद्दल तुम्ही थोडक्यात सांगू शकाल तर एक कसं काय असतं ते? नाही, ते तंत्र प्रॅक्टिकली दाखवायला लागतं आपल्याला. बोर्ड असला असतं तर आपण ते घेऊ पण शकलो असतो, पण त्याच्यामध्ये आम्ही मुलांना जे बोर्डवर दाखवतो प्रॅक्टिकली शिकवतोय. आम्ही
ऑनलाईन असतो आपला क्लास, पण मी बोर्ड आणि मार्कर घेऊन शिकवतोय. आता जनरली ऑनलाईन कार्यशाळा म्हणजे कशा असतात, तुम्ही सगळं अगदी काय म्हणतो हाय टेक्नॉलॉजी वापरून आज सगळं चाललेलं आहे. परंतु मी आजही एवढ्या टेक्नॉलॉजीच्या एज मध्ये सुद्धा मी बोर्ड आणि मार्कर घेऊन मुलांना शिकवतोय. वाव. काय? पण आता जी ऍक्च्युली तुम्ही AI किंवा ते बाकी सगळे टूल्स कशाला युज करत नाही तर? कारण आता त्याची मुलं पण तिकडे कम्फर्टेबल जास्त आहेत. हो, बर. कसं आहे की तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता, पण त्याची एक लिमिटेशन्स आहे. आता AI जरी आलं तरी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. परवा माझ्या मुलीने घनन घनन गरजे असा एक शब्द आणि त्याचं इंग्लिश भाषांतर ट्रान्सलेशन मागितलं. तर काय आलं असेल? काय आलं आहे? ते काय आपण क्लाउड्स क्लाउड्स असं असं आलं. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, म्हणजे तो त्याचा अर्थ इंग्लिश मध्ये तसाच ते शब्दशः अर्थ येतील. तुम्हाला जो अभिप्रेत अर्थ आहे तो तुमच्या पुस्तकांच्या वाचनातून आणि तुमच्या बुद्धिमत्तेतूनच मिळू शकतो, तो तिथे मिळू शकत नाही. कळलं ना? त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत या तुम्हाला प्रॅक्टिकलीच केल्या पाहिजेत, त्या तुम्हाला तशा पद्धतीने होणार नाहीये. सर अंदाजे आतापर्यंत तुमचे किती सेशन झाले असेल? माझे लाईव्ह जे सेशन्स आहेत आता साधारण 2003 पासून मी या क्षेत्रामध्ये आहे आणि 2003 ते आज 2025 म्हणजे 22 वर्ष झाली. याच्यामध्ये लॉकडाऊनच्या अगोदर आपण जे कार्यक्रम केले ते अगदी गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक अशा 3 राज्यांमध्ये फिरून अगदी मुंबई, पुण्यापासून अमरावती, नाशिक पर्यंत माझे कार्यक्रम झालेले आहेत. यामध्ये 1700 पेक्षा अधिक कार्यक्रम हे लाईव्ह मध्ये झालेले आहेत. सर आता एक 1700+ कार्यक्रम मध्ये लोकांचा एक कॉमन प्रश्न झाला तर काय असतं ते तुमच्याकडे येतात की हा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही याचं मला सोल्युशन द्या? मुलांना कुठल्या तरी अँगलने डेव्हलप करणं हा महत्वाचा मुद्दा असतो. मुलांना कुठल्या अँगलने डेव्हलप करता येईल हा महत्वाचा मुद्दा असतो. मुलांच्या कॉमन कंप्लेंट्स असतात काय त्या कार्यक्रमात अगदी क्लिअर होऊन जातात. जसे की तुम्ही सांगणार तर कसे कॉमन्स असतात? आता फॉर एक्झाम्पल, सर माझं मूल हुशार आहे, सगळं येतं पण अभ्यासाला बसत नाही. काय कॉमन आहे? हा, किंवा मोबाईल बाकी सगळ्यात हुशार आहे पण मोबाईल सोडत नाहीये. कळलं ना? मग या मुद्द्यांना याच्यामध्ये आमच्या सेशन मध्ये हे दोन्ही मुद्दे अगदी क्लिअर होऊन जातात. आता जर कोण हा पॉडकास्ट बघतो, जर त्याला याचे सोल्युशन पाहिजे, 2 कॉमन प्रॉब्लेम, मोबाईल सोडत नाही आणि अभ्यासाला बसत नाही, तर सोल्युशन काय असेल? तर त्यांनी आमच्या बुद्धिबळला पाहून बसावं, बुद्धिबळ मध्ये सहभागी व्हावं, की जेणेकरून त्या 20 दिवसामध्ये मुलांमध्ये अक्षरशः म्हणजे काही पालक आम्हाला प्रतिक्रिया दिलेल्या आहेत ज्यामध्ये पालक म्हणतात की आम्ही यांच्यासमोर डोकं आपटतोय अभ्यासाला बसा म्हणून, पण ही मुलं बसत नाहीत. परंतु तुमचा क्लास सुरू झाला, पहिले 2 दिवस सोडले तर नंतर मुलं 15-15, 20-20 मिनिटं अगोदर लॉग इन करून बसू लागली. म्हणजे या कार्यशाळेची ही जादू आहे की मुलं अभ्यासामध्ये इंटरेस्ट घेतात. याच्यामागे एक कारण पण आहे. काय, मुलांना कठीण वाटतं ना त्यात मुलं जाऊ इच्छित नाहीत. ज्या गोष्टी सोप्या वाटतात, सहज वाटतात त्या करायला आवडतात. मग आम्ही आमच्या क्लासमध्ये, आम्ही आमच्या बुद्धिबळमध्ये मुलांना जे जे कठीण वाटतं ते प्रत्यक्षात किती सोपं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमचे बुद्धिबळ कार्यक्रमाला येऊन आम्हाला शिकावं लागणार, पण असं काय आहे जे तुम्ही काय असं वेगळं शिकवता त्या कार्यक्रमाला जे आम्ही आता ऑनलाईन पॉडकास्ट मध्ये शिकू शकत नाही किंवा व्हिडिओज बघून शिकू शकत नाही? मोबाईल कसा सोडावा, अभ्यासाला कसं बसावं? बरोबर, ओके. आता आमचा बुद्धिबळ हा कार्यक्रम 20 दिवसांचा आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवशी होतं इंट्रोडक्शन, दुसऱ्या दिवशी आम्ही बेसिक पाडे इन द सेन्स 11 to 99 चा जो टेबल आहे आणि इव्हन 3 डिजिट 4 डिजिट टेबल्स आहे ते पहिल्या एका दिवसात आम्ही कव्हर करतो. कळलं का? आणि त्याची थोडीशी प्रॅक्टिस, थोडीशी म्हणजे मी म्हणतो एक आज मी जे तुम्हाला शिकवलं त्याची फक्त 10 मिनिटं उद्या प्रॅक्टिस करा, फक्त 10 मिनिटं, आणि बघा तुमच्यामध्ये काय बदल होतो. दुसरा दिवस संपला, तिसरा, चौथा आणि 5वा दिवस हे 3 दिवस आम्ही पाढ्यांची अशी टेक्निक देतोय मुलांना की
3 डिजिट टेबल कॅन बी डन विदिन 30 सेकंड्स. विदिन 30 सेकंड. हा, 3 डिजिट टेबल तुम्हाला 30 सेकंद मध्ये करता येईल. किती फास्ट, किती ती 30 सेकंद मी सांगतोय, मुलं 25 सेकंद मध्ये करतात, मुलं 20 सेकंद मध्ये करतात. एवढ्या फास्ट टेबल्स तुम्ही तयार करू शकता. आणि ते तुमच्या गणिताच्या डेव्हलपमेंटसाठी, गणिताचा जो काही अभ्यास आहे तो डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला हे तंत्र अतिशय आवश्यक आहे. आज कॉम्पिटिटिव्ह जमाना आहे, बरोबर, कॉम्पिटिशनचा जमाना आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा हे करता तेव्हा तुम्ही इतर विद्यार्थ्यांच्या पुढे 2 पावलं असता. हा याच्यातला महत्वाचा भाग आहे. पहिले 5 दिवस आपण पहिल्या दिवशी इंट्रोडक्शन, दुसऱ्या दिवशी बेसिक पाढे आणि तिसरा, चौथा आणि 5वा दिवस आम्ही तुम्हाला ऍडव्हान्स पाढे जे आहे ते शिकवतो आणि त्यातनं मुलं तयार होतात. दुसरा मुद्दा, त्याच्यानंतरचे पुढचे 5 दिवस आहेत त्यामध्ये आम्ही गणिताचे वेगवेगळे प्रकार घेतो, ज्यामध्ये सर्वसाधारण 10वीचा जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याला करायला ते गणित 4-4 मिनिटं, 3-3 मिनिटं लागतात. पण आपल्याकडे आलेला विद्यार्थी ते गणित 30 सेकंदात सोडवतो. 31वा सेकंद लागणार नाही. जमलंच पाहिजे म्हणजे जमलं पाहिजे 30 सेकंदामध्ये. काय 10 अंकी मल्टिप्लिकेशन, 10 अंकी गुणाकार हा 30 सेकंदात मुलं सोडवतात. हाऊ इट इज पॉसिबल? हे प्रॅक्टिकली तुम्ही माझ्या क्लासमध्ये याल तेव्हा खरंच तुम्ही, आता आपण तुम्हाला मी हे गणित दाखवलं, बरोबर, हे गणित तुम्हीच मला किती वेळ सांगितला, मला 5 मिनिटं लागतील म्हणून सांगितलं. पण आपण प्रत्यक्षात किती वेळेत सोडवलं तुम्ही सांगा. एक 3-4 सेकंदात मी सोडून दाखवलं. बरोबर आहे. म्हणजे मी जर 5 मिनिटात सोडवू शकतो, तुम्ही 30 सेकंदातही सोडवून नाही शकणार. मुद्दा लक्षात आला का? म्हणजे हे प्रॅक्टिकली नाही दाखवू शकत असलो इथे, तरी तुम्हाला प्रॅक्टिकली तुम्हाला समजेपर्यंत आम्ही आमच्या बुद्धिबळमध्ये या गोष्टी शिकवतोय. गणिताचा दुसरा आठवडा, त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन तर आहेच, डिव्हिजन आहे, त्याच्यानंतर स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब रूट ह्यासारखी गणित. क्यूब रूट सारखा जो विषय आहे तो मुलांना 3-3, 4-4 मिनिटं पुरत नाही, बरोबर, परंतु तो 30 सेकंद मध्ये सोडवला जाऊ शकतो या पद्धतीनं. मला वाटतंय मला अगोदर भेटलं पाहिजे होतं, माझा मॅथ सब्जेक्ट सुटला असता. असं सगळ्या पालकांचं म्हणणं असतं. काय त्याच्यानंतर तिसरा जो आठवडा आहे तो तिसरा आठवडा मॅजिक आहे. काय त्याच्यामध्ये काय मॅजिक आहे, तर जे पाठांतर तुम्ही करता ते पाठांतर तुम्ही आज 2 तासांचं पाठांतर करता आणि 2 दिवस मध्ये गेले तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला ते आठवतं का? नाही, गॅरंटी देता येत नाही. बरोबर आहे. आम्ही असं तंत्र मुलांना देतोय ज्यामध्ये आम्ही 100 शब्दांचा पॅराग्राफ, आता तुम्ही सुशिक्षित आहात, 100 शब्दांचा पॅराग्राफ पाठ करायला तुम्हाला किती वेळ लागेल? मला एक 5 ते 10 मिनिटं लागणार. 10 मिनिटं लागतील. बरोबर आहे. 10 मिनिटात पॅराग्राफ जर पाठ केला तुम्ही तर तो किती दिवस लक्षात ठेवाल? साधारणपणे एक 3-4 दिवस. माझा शालेय विद्यार्थी जो आहे, 10वी मध्ये शिकणारा जो विद्यार्थी आहे, त्याला पहिल्या दिवशी शिकवलेला जे काही आहे सिलेबस तो परीक्षेच्या शेवटच्या पेपर पर्यंत लक्षात ठेवावा लागतो. बरोबर आहे. हो, कळलं ना? तुम्ही आज पाठ केला आणि 4 दिवसांनी विसरलात तर त्याचा उपयोग होत नाही. आम्ही 100 शब्दांचा पॅराग्राफ 4 मिनिटात घेतो, 4 मिनिटात घेतो आणि तो मुलांना सांगतो की उद्या तुम्ही हा पॅराग्राफ विसरून या. विसरून या, पाठ करून या नव्हे. शाळेत काय सांगतात, पाठ करून या. आम्ही सांगतो विसरून या. मुलं दुसऱ्या दिवशी म्हणतात, सर ते विसरायचं कसं ते आम्हाला आधी शिकवा. का? कारण आम्ही विसरायचा प्रयत्न केला पण विसरता येत नाही. नेमॉनिक्स नावाचं एक शास्त्र आहे जे आज जगातल्या विविध देशांमध्ये मुलांच्या मेंटल ॲबिलिटी डेव्हलपमेंटसाठी वापरलं जाते. पण आपल्या इकडे त्याची गती नाहीये, माहिती नाहीये. त्याच्यामुळे हे जे तंत्र आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पाठ न करता येणारा डायग्राम जो आहे, निमॉनिक्स मध्ये जो डायग्राम आहे तो डायग्राम तुम्ही डोक्यात स्टोअर करू शकता. पाठांतर करता येत नाही पण तो डायग्राम सुद्धा एक 15-20 कितीही किचकट डायग्राम असू द्या, 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही तो डायग्राम स्टोअर करू शकता. तुम्ही कितीही मोठी आन्सर्स असतील, कितीही मोठा लेसन असेल, काहीही असेल तर ते तुम्हाला अगदी सहजपणे आणि कमी वेळेत एकदा डोक्यात स्टोअर केलेली गोष्ट तुम्ही मरेपर्यंत विसरणार नाही
अशा पद्धतीचं निमोनिक्स नावाचं शास्त्र आहे, ज्या शास्त्राच्या आधारे तुम्ही अभ्यासातला कुठलाही पोर्शन हा सहजपणे लक्षात ठेवू शकता. थोडक्यात एक निमोनिक्स अंडरस्टँड करण्यासाठी तुम्ही सांगू शकता कसं काय? तुम्हाला रेनबो शब्द माहिती आहे? हो नाही सॉरी, रेनबोचे जे कलर्स आहेत, हो 7 कलर 7 कलर, हे एका शब्दाने लक्षात ठेवलेले माहिती आहेत तुम्हाला? नाही. व्हिबिग्योर नावाचा शब्द आहे. हम्म, व्हिबिग्योर, हम्म, व्हायलेट, इंडिगो, ब्लू, ग्रीन, म्हणजे त्या पद्धतीने ते रंग लक्षात ठेवलेले आहे. हम्म, कळलं का? म्हणजे त्या एका शब्दामुळे रेनबोचे 7 रंग हम्म, क्रमाने, म्हणजे ज्या पद्धतीने ते आहेत हम्म. त्या पद्धतीने आपण सांगू शकतो. त्या पद्धतीनं ते निमोनिक्स तयार केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं निमोनिक्स तुम्हाला तयार करावं लागतं आणि ते एकदा केलं हम्म. की ते तुम्हाला पुरेसं होत आहे. ओके. काय त्याच्यामुळे अभ्यासाचा, कुठल्याही विषयाचा हम्म. अभ्यास, कुठल्याही इयत्तेचा अभ्यास, कुठल्याही बोर्डाचा अभ्यास, हम्म. कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास, सगळ्या पद्धतीचा अभ्यास जो आहे तो तुम्हाला इझिली ब्रेन मध्ये स्टोअर करणं खूप सोपं जातं. माझा पहिला आठवडा झाला, दुसरा 5 दिवस झाले, तिसरा 5 दिवस, चौथा 5 दिवस काय, तर चौथ्या 5 दिवसामध्ये आम्ही पहिल्या दिवशी टाइम मॅनेजमेंट हा सेशन घेतो, हम्म. ज्यामध्ये तुम्ही टाइम वाढवू कसा शकता. आता 24 चा 25 आपण करू शकत नाही, मी ते विचारणार होतं की 25 होणार का म्हणून. 25 होणार नाही, पण तो जो टाइम तुमचा जातो तो वाचवला जर, हम्म, तो डेफिनेटली तुम्हाला वाढवून मिळतो. हम्म, कळलं ना? मग तो टाइम वाचवायचा कसा, कुठे जातो, हम्म. आणि टाइम मॅनेजमेंट याच्यासाठी आम्ही फार मोठं नाहीये, फक्त अर्ध्या तासाचं एक सेशन आहे, पण ते आयुष्यभरासाठी तुम्हाला लागू पडणार आहे टाइम मॅनेजमेंट. हम्म. त्याच्यानंतर मुलांना आज मोबाईलचा जो विषय आहे, हा मोबाईलचा विषय फार कळीचा मुद्दा झालेला आहे. हम्म. प्रत्येक घरात मूल मोबाईल सोडून काम करू शकत नाही. नाही. तुम्ही 1 तासभर मुलाचा मोबाईल लपवा, मुलाचं अगदी वर खाली येत आहे बरोबर. अशा पद्धतीनं. पण त्यामुळे आम्ही एक सेशन इथे घेतो जे मुलांचं मोबाईल मॅनेजमेंट कसा करावा, हम्म. यामध्ये आम्ही शिकवतो. मुलांचं मन न दुखवता मुलांच्या हातातला मोबाईल कसा काढून घ्यायचा. हम्म. हे सेशन्स पालकांसाठी आहे, हम्म. ओके. मुलांबरोबर पालकांसाठी सुद्धा ओके. कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर आम्ही शेवटी येतो. प्रत्येक माणसाला आपलं एक स्वप्न असतं. हम्म. हे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला काहीतरी करायला लागतं. बरोबर. प्रयत्न करतो पण कोणाची मदत घेत नाही. हम्म. आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो हम्म. तेव्हा आपल्याला माहित नसलेल्या गोष्टी आपण कोणाला तरी विचारतो. हम्म. तसं इथे मी त्या फेज मधून गेलेलो आहे, हम्म. मी त्या परिस्थितीतून पार झालेलो आहे, हम्म. आणि त्यातनं मी जे अचीव्ह केलंय हम्म. ते अचीव्ह कसं केलं त्याचं सिक्रेट हम्म. मी या कार्यक्रमात ओपन करतो. ओके. पण आता इकडे ओपन होणार नाही. हा, साधं सांगतो तुम्हाला, एक गोष्ट सांगतो. माझा मुलगा 2018 मध्ये 10वी ला होता. हम्म. आम्ही कार्यक्रमात, लॉकडाऊनच्या अगोदर कार्यक्रमांमध्ये असायचो. हम्म. आम्ही एकदा गेलो की 8 दिवस 10 दिवस घरी नाही यायचो. हम्म. मी जेव्हा आलो तेव्हा मी माझ्या मुलाला विचारलं, परीक्षेची परिस्थिती काय आहे? तेव्हा माझ्या मुलाने उत्तर दिलं, पप्पा कोयंडे फर्स्ट येणार. हम्म. आता तुम्हाला जर ग्रामर कळतं, हम्म. इंग्लिश ग्रामर, तर त्याच्यामध्ये एक विषय असतो ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. बरोबर. एका वाक्याचे 2 अर्थ, हम्म. बरोबर. हम्म. आता कोयंडे फर्स्ट येणार या वाक्याचा अर्थ काय? कोयंडे फर्स्ट येणार हम्म. हा एक वाक्य, हम्म. एक अर्थ आहे. हो. मी फर्स्ट येणार नाही हा त्या वाक्याचा दुसरा अर्थ आहे. हम्म. माझ्या मुलाची उत्तरं, कोयंडे फर्स्ट येणार हम्म. म्हणजे मी फर्स्ट येणार नाही. नाहीये. शिरसेकर सेकंड येणार हम्म. म्हणजे मी सेकंड पण येणार नाहीये. आणि पावसकर थर्ड येणार म्हणजे मी थर्ड पण येणार नाही. हम्म. अरे वेड्या, तू येणार कितवा? मी चौथा किंवा 5वा येणार. हम्म. म्हणजे पप्पांचा बिझनेस बंद करायचं ठरवलं वाटतं तू. हम्म. माझ्या चौथा 5वा येण्याचा आणि तुमचा बिझनेसचा काय संबंध? हम्म. अरे लोक मला पैसे देऊन बोलावून नेतात, हम्म. माझ्या शाळेचा रिझल्ट चांगला यावा हम्म. यासाठी पैसे देऊन बोलावून नेतात. तू ज्या दिवशी दुसरा येशील, चौथा आणि 5वा सोडूनच दे, हम्म. तू ज्या दिवशी दुसरा येशील त्या दिवशी पप्पांना कुणीही बोलावणार नाही. हम्म.
मग पप्पा आता काय करावं लागेल, 20 दिवस आहेत परीक्षेला शिल्लक. हम्म. आम्ही 1 तास 20 मिनिटांचं डिस्कशन केलं हम्म. आणि त्याच्यामध्ये त्याचा एक प्रश्न असा होता, म्हणजे मी फर्स्ट येऊ शकतो? हम्म. येस. हम्म. फक्त मी सांगतो ते फॉलो करायचंय, मी नाही तू. हम्म. त्याने म्हटलं मी फॉलो करतो म्हटल्याबरोबर आमचं काम सुरू झालं. हम्म. आणि 20 दिवसात तुम्ही बिलीव्ह करा हम्म. अगर नका करू, माझा मुलगा त्या परीक्षेत त्या तिन्ही मुलांना मागे टाकून पहिला आलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. कळलं ना? म्हणजे खरा प्रॅक्टिकली एखादी गोष्ट माणूस कशी अचीव्ह करू शकतो याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आम्ही त्या प्रॅक्टिकली आम्ही काय केलं ते आम्ही सगळ्या गोष्टी तिथे सिक्रेट ओपन करू. ते सिक्रेट आम्ही ठेवलेलं आहे, ते इथे ओपन केलं तर मग कार्यक्रमात काय. बरोबर आहे. म्हणून आम्ही ते सिक्रेट बाहेर कुठे ओपन करत नाही आणि त्या सिक्रेटमुळे आज कार्यक्रम इंटरनॅशनल लेवलला गेलेला आहे. वाव. कळलं का? अगदी आज संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे, संपूर्ण देशातून नव्हे, तर अगदी मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड, सौदी अरेबिया, दुबई, दोहा, कतार अशा विविध देशातून माझ्याकडे आज मुलं कार्यक्रमाला सहभागी असतात. वाव. बुद्धिबळने तेवढा चमत्कार केलेला आहे मुलांच्या आयुष्यात आणि त्याहीपेक्षा पालकांच्या आयुष्यात. माझा युट्यूब चॅनल आहे सदाशिव पांचाळ या नावाने. या युट्यूब चॅनलवर जर आपण गेलात तर तुम्हाला सदाशिव पांचाळ फीडबॅक असं जर आपण युट्यूबला मारलात तर त्याच्यामध्ये लोकांचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. बुद्धिबळ नेमकं काय आहे. वाव. आता तुमचा पुढचा प्रश्न यायला हरकत नाही. आता बुद्धिबळाने तुम्ही सगळ्यांची लाईफ चेंज केली, पण बुद्धिबळाला तुम्ही कसे वळले, इथे याची जर्नी कुठून स्टार्ट झाली हे मला ऐकायचं आहे. साहेब कसं झालं माहितीये, मी माझा जन्म वास्कोतला आहे, गोव्यातला आहे. माझे वडील गोवा शिपयार्डमध्ये कामाला होते आणि त्यामुळे आमचं बालपण, शिक्षण, लग्न, मुलं हे सगळं गोव्यात झालेलं आहे. आणि दरम्यानच्या काळात लहान असताना सगळं व्यवस्थित शिक्षण चालू होतं मराठी शाळेत, म्हणजे आपल्या सरकारी शाळेमध्ये. आणि अचानक एक दिवस उचलून मला एका कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये टाकलं गेलं. कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये टाकल्यानंतर मला तिथे काही कळेना, कारण त्यावेळेला 5वी पासून ABCD शिकवायला सुरुवात केली जायची. त्याच्या अगोदर इंग्लिश विषय नव्हता आणि त्यामुळे आम्हाला इंग्लिश काही कळायला तयार नाही आणि मी 7वीतल्या वर्गात 2 वेळा नापास झालेलो आहे. आणि नापास झाल्यानंतर त्या सर्टिफिकेटवर एक पिन लावली होती, स्लिप लावली होती एवढीशी. सतत 2 वर्ष नापास झाल्यामुळे स्कूलमधून काढले असं एक ते लावलेलं होतं. आणि ते घेऊन आम्हाला तेवढी अक्कल नव्हती, ती पिन काढली असती तर झालं असतं, पण त्यावेळेला ते तेवढं डोक्यात आलं नाही आणि त्यामुळे कुठलीही शाळा पुढे ऍडमिशन द्यायला तयार नव्हती. आणि ते तयार नसल्यामुळे शाळा सोडण्याचा निर्णय घेतला आणि सिमेंटच्या पिशव्या उचलण्याचं काम केलं. दिवसाला 10 रुपये, दिवसभर ज्या गाड्या येतील सिमेंटच्या, त्या सिमेंटच्या गाड्या जिथे सिमेंट पाहिजे, पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, चौथा मजला, त्या ह्याच्यावर सिमेंट पोहोचवण्याचं काम मी करायचो. दिवसाला 10 रुपये. त्याच्यानंतर 3-4 महिने केल्यानंतर पाठीच्या कण्याला थोडासा प्रॉब्लेम झाला आणि मग हळूहळू ते काम बंद केलं आणि मग इतर काही ना काही काम करायला लागलो. आणि मग त्याही नंतर मी एका फॅब्रिकेशनच्या दुकानामध्ये आलो. तेव्हा घण आता कटर आले, तेव्हा घण होता. तो घण 4 दिवस रोड तोडल्यानंतर या हाताला फोड आले आणि या हाताला फोड आल्यानंतर तेव्हा डोक्यात कुठे विचार आला की चला 10वी पर्यंत शिकलो असतो तर कुठेतरी शिपायाची तरी नोकरी मिळाली. परत शिक्षणाकडे वळला तुम्ही? परत शिक्षणाकडे वळलो. कळलं. आणि परत शिक्षणाकडे वळल्यानंतर, शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी पत्रकारितेत आलो. पत्रकारितेत जवळजवळ 17-18 वर्ष काम केलं आणि माझ्या डोक्यात एक असा विषय सातत्याने चालू होता की जे मला शिक्षणासाठी भोगावं लागलं ते इतरांना भोगावं लागू नये. आणि त्या दृष्टीने माझ्या डोक्यात एक किडा वळवळत होता
आणि तो किडा 2003 साली बाहेर आला आणि तिथे या कार्यक्रमाचा जन्म झाला. तेव्हा बुद्धिबळ हे टायटल नव्हतं. बुद्धिबळचं टायटल आता लॉकडाऊन नंतर आलंय. परंतु कार्यक्रम साधारण सेम आहे. काही चेंजेस झाले आहेत, पण त्या अँगलने या कार्यक्रमाकडे मी आलेलो आहे. फर्स्ट कार्यक्रम कसा होता, एक्सपिरियन्स? फर्स्ट कार्यक्रम माझा वास्कोतल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्होकेशनल सेंटर इथे झाला. आणि हा कार्यक्रम करण्यासाठी तिथल्या एक डॉक्टर हेमा मयेकर यांनी मला मदत केली होती. शरद मटकर यांनी मला मदत केली होती. तो माझा पहिला कार्यक्रम. आणि त्यानंतर आज 1700 पेक्षा अधिक प्रोग्राम ऑल ओव्हर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटका. वाव. आणि क्लायंट तुमचे ऑल ओव्हर वर्ल्ड म्हणून. येस, अगदी अगदी. येस. आता एक तुम्ही सांगितल्याप्रमाणे थोडेसे प्रश्न त्यातून मला असे दिसतात की आता तुम्ही म्हटलं की मोबाईल अडिक्शन हा कॉमन प्रश्न आहे. जर तुमच्या कार्यक्रमात कोण पोहोचू शकत नाही आहे आणि आमचा पॉडकास्ट बघतो आणि जर काय घ्यावं, मुलांचा मोबाईल आवडीने काढून घ्यावं त्यांना न कळतात, तर ते कसं करावं? नाही साहेब, तो 5 मिनिटांचा विषय नाहीये मुळात. ते माझं थोडक्यात सजेशन दिलं तर. तासाभराचं लेक्चर आहे. तासाभराचं लेक्चर आहे. ते आम्ही शाळांमध्ये करतोय उलट. पण ते पालक असतील तरच करतो, मुलांसमोर नाही. शाळांमध्ये हा कार्यक्रम आम्ही करतोय का म्हणजे त्याच्या आज खूप कार्यक्रम झाले आहेत शाळांवरचे की ज्यामध्ये मुलांना मोबाईल सोडवण्यासाठी पालकांना मदत करणे हे इंटेन्शन आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे मुलांनी करावं असं वाटतंय ते पालकांनी आधी स्वतः करावं. म्हणजे मुलांनी मोबाईल बघू नये. आपण काय करतो, मोबाईल ठेव, आपण मोबाईल घेऊन बसतो. तसं नाही. जे आपण करू ते मुलं अनुकरण करतील. त्यामुळे जे मुलांनी करावं असं वाटतंय ते आधी पालकांनी करावं. हे त्या गोष्टीचं सिक्रेट आहे की जर पालकांनीच मोबाईल वापरला नाही तर मुलं मोबाईल वापरणार नाही. गरजेपुरता घ्यायचा, घेऊन द्यायचा. तासन तास पालकांनी मोबाईल घेऊन बसायचा नाही आधी. आता सर तुम्ही 1700 कार्यक्रम केले, त्यात तुम्हाला विविध बक्षीस, प्राइज विविध मिळाली असेलच. सुरुवातीचं आम्हाला बक्षीस मिळतं, त्याचा एक्सपिरियन्स कसा काय होता तुम्हाला, त्याची फिलिंग काय होती? त्याची फिलिंग म्हणजे काहीतरी बघा, तुम्ही जेव्हा काम करता, कसलंही काम करता आणि कोणीतरी येतो आणि तुमच्या पाठीवर म्हणतो वाह मस्त काम केलं, तर थोडस काही का असे ना थोडस बरं वाटतं बघा. काय तर तो जो फिलिंग आहे, चला आपल्या कामाचं कोणीतरी कौतुक केलंय आणि त्याबरोबर ह्याची पण जाणीव असते तिथे की याचा अर्थ याच्या पुढे अजून चांगलं काहीतरी करायचं आहे आपल्याला. आतापर्यंत अनेक पुरस्कार, अनेक सन्मान, सत्कार भरपूर, जवळजवळ मला वाटतं 200च्या आसपास माझे वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार झालेले आहेत. त्याच्यानंतर चला उद्यामध्ये चला हवाई उद्याचा एक कार्यक्रम होता, त्यामध्ये आमचा एक सेशन झालेला आहे. पण ते स्टेजवर शूट झालेलं आहे, कार्यक्रमात नाही. आम्ही त्या कलाकारांसमोर सगळं केलेलं आहे. त्याचे मला वाटतं लाईव्ह फोटोग्राफ्स तुम्हाला त्या कटिंग्स मध्ये मिळाले असतील. तर त्या याच्यामध्ये तो कार्यक्रम आम्हाला महाराष्ट्रात मोठा करणारा ठरला. मी झी मराठी आणि चला हवाई देऊ द्या या कार्यक्रमाच्या सगळ्या पूर्ण टीमचे त्या याच्यासाठी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांच्यामुळे मला पुण्यामध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त 1000 मुलांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. आणि त्या कार्यक्रमातून एक कार्यक्रम आम्हाला महाराष्ट्रात मिळत गेले आणि त्यामुळे आज इथपर्यंत आलेलो आहे. सगळ्याच एक जवळचा एक्सपिरियन्स कुठला होता अवॉर्ड मध्ये, जर्नी मध्ये? अवॉर्ड मध्ये परवा नाशिक मध्ये एक कार्यक्रम झाला ज्यामध्ये सत्कार झाला. आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळाला तिथे. वास्तविक तिथे नाशिक मध्ये मी कार्यक्रम केलेला नव्हता, तरीही नाशिकच्या लोकांनी मला पुरस्कार दिले. काय झालं तर संभाजीनगर मध्ये मी एक कार्यक्रम केलेला होता आणि तो कार्यक्रम आम्ही आमचा जो सुतार समाज आहे त्या समाजासाठी केलेला होता आणि त्याचे मी पैसे नव्हते घेतले. आम्ही समाजासाठी जेव्हा कार्यक्रम करतो तिथे आम्ही पैसे चार्ज करत नाही. म्हणजे अगदीच कोणीतरी प्रवास खर्च म्हणून काहीतरी देतो, एवढ्या लांब तुम्ही आलात तर तो एक
प्रवास खर्च म्हणून एक्सेप्ट करतो कुठेतरी, नाही असं नाही, पण नाहीतर आम्ही समाजासाठी काम करताना पैसे असा विषय नसतो. तर त्या संभाजीनगरच्या कार्यकर्त्यांनी ते माझं रिकमेंडेशन केलेलं आहे, कुणीही न सांगता, म्हणजे आपण बोललेलो नाही, न सांगता ते रिकमेंडेशन झालेलं आहे आणि त्यातनं तो पुरस्कार मिळालेला आहे. तो कुठल्याही प्रयत्नाने, म्हणजे माझ्या प्रयत्नाने, आम्ही आतापर्यंत जे पुरस्कार मिळाले त्या पुरस्कारांसाठी आमच्याकडून प्रयत्न नाही, लोकांनी स्वतःहून रिकमेंडेशन देऊन पुरस्कार मिळालेले आहेत. आम्ही कुठे बायोडाटा पाठवलेला नाही, बायोडाटा पाठवला, पैसे नाही दिले, पैसे देऊन पुरस्कार अद्याप नाही केले. त्याच्यावर ते विचारायला मला आवडेल, या कॉम्पिटेटिव्ह जग मध्ये आपल्या कुणाला जर काय दाखवायचं आहे तर एक अवॉर्ड्स एक भाग आहे त्याचा. थोडे जण पैसे देऊन अवॉर्ड्स पण खूप जण घेतात जातात, आमची पण याच्यावरती तुमचं म्हणणं काय? कारण हा मेसेज मला याच्यासाठी पाहिजे, कारण हे युद्धाने करू नये, कारण खरी गोष्ट त्याच्यात नाही आहे. ते कसं काय आहे? नाही, पैसे देऊन पुरस्कार विकत घेणे हे म्हणजे तुम्ही विकत घेता, ते सगळं विकत घेण्यात अर्थ नाही. लोकांनी तुमचं काम बघून जर तुम्हाला पुरस्कार दिले तर तो खऱ्या अर्थानं सन्मान आहे, विकत घेतलेला सन्मान नाही. हा, हे माझं स्पष्ट मत आहे. आणि त्यामुळे आम्ही आतापर्यंत जे काही पुरस्कार मिळाले, खूप नाही मिळाले, पण जे काही थोडे थोडके आहेत ते पुरस्कार विकत घेतलेले नाही. आता आम्ही जेव्हा आमची जर्नी चालू असते कुठलीही म्हणा, तेव्हा आमच्याकडे थोडे लोक कनेक्टेड होतात नाही, आपले काही लोक वाटू लागतात. असे तुमच्याकडे आलेले पेरेंट्स जर्नी मी सांगू शकाल तर? भरपूर लोक आहेत, भरपूर लोक आहेत. आता काही लोक असे आहेत की जिथे आता समजा माझ्या कार्यक्रमात पुण्यातून काही लोक पार्टिसिपेट झाले, मी पुण्यात येणार आहे हे जर जेव्हा कळतं तेव्हा ती मंडळी तिथे भेटायला येतात. काय, त्यांना ऍक्च्युली गरज नसते भेटायची, परंतु ती लोक तिथे भेटायला येतात, स्वागत सन्मान करतात. काय, तो जो रिस्पेक्ट असतो ना, तो तुमच्या कामाची खऱ्या अर्थानं पावती असते. तुम्ही केलेल्या कार्याला लोकांनी केलेला सल्यूट असतो. तर त्या सगळ्या लोकांना मी खरोखरच धन्यवाद म्हणेन की ज्यांनी आज या पूर्ण कार्यक्रमाच्या माझ्या, आता एखादा एक कार्यक्रम करणे म्हणजे 8 दिवस धावपळ असते, 10 दिवस धावपळ असते, परंतु आज एवढे कार्यक्रम करण्यासाठी मी एकट्याने नाही केले. हे कुणाच्या ना कुणाच्या मदतीने हे झालेले आहेत. त्या प्रत्येकाला आज या तुमच्या पॉडकास्ट मधून मी मनापासून धन्यवाद म्हणू इच्छितो. की मी प्रत्येकाला वैयक्तिक धन्यवाद म्हणायला घरी जाऊ शकत नाही, तर या माध्यमातून मी एक संधी घेतो की त्या प्रत्येकाला ज्यांनी कळत नकळत ज्याचं सहकार्य मला लाभलेलं आहे त्या प्रत्येकाला मनापासून धन्यवाद. याच्यात एक कनेक्टेड प्रश्न विचारेल मी. अजून पण माझे थोडे फ्रेंड सर्कल मध्ये थोडे म्हणतात की बाबा तुला तरी सपोर्ट भेटतो पॅरेंट्सचा, आम्हाला भेटत नाही सपोर्ट. पॅरेंट्सचा सपोर्ट तुम्हाला काय भेटतो, कसं असावं आहे दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू, हा कसा आहे ना? पेरेंट्सचा सपोर्ट जो असतो ना, माझ्या हिशोबाने पेरेंट्सचा सपोर्ट आपल्याला शिकवण्यापुरता मर्यादित ठीक आहे. शाळा कॉलेज जे शिक्षण आहे त्यानंतर तुम्ही पालकांच्या सपोर्टची अपेक्षा करायची नाहीये. तुम्ही काय करू शकता हे तुम्ही दाखवायचं, ते चॅलेंज ऍक्सेप्ट करायचं. बरोबर, तुम्ही चॅलेंज जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही, तुम्ही पालकांच्या सपोर्टवर करणार, तर मग तुमची काय गरज आहे? माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी काही करू शकत नाही असं जर तुम्हाला म्हणायचंय, पैसे असतील तर ते कुणीही करू शकते ना. पालकांचा सपोर्ट असेल तर ते कुणीही करू शकेल ना, मग त्याला तुम्ही कशाला पाहिजे? पालकांचा सपोर्ट हे महत्वाचं नाही, तुम्ही कुठल्या दृष्टीने विचार करता, तुमच्या विचारांवर गोष्टी अवलंबून आहेत. तुमचा विचार तुम्हाला घडवेल आणि तुमचा विचारच तुम्हाला बिघडवेल. मी हे करू शकतो, मी हे करू शकत नाही, इथेच गेम पालटतो. तर ऍक्च्युली विचाराचं तात्पर्य काय? तर विचार म्हणजे ऍक्च्युली काय समजलं बघा, विचार म्हणजे आपली भूमिका. आपण एखाद्या कामासंदर्भात, आता ही एक्झाम आहे, ही मी क्रॅक करणार, करणार आणि करणारच ह्याच्यामध्ये फरक आहे, तो महत्वाचा आहे. विचार जो आहे, तुम्ही माझ्या बुद्धिबळमध्ये या, हा त्या सिक्रेटचा एक भाग आहे. कुठल्या मगाशी मी जे म्हणालो त्या सिक्रेटचा एक भाग आहे
की विचार कसं आपल्याला डेव्हलप करू शकतो. हम्म. आपली वैचारिक भूमिका हम्म. ही आपल्या आयुष्यात केवढे मोठे अनपेक्षित बदल घडवून आणू शकतो. हम्म. कळलं का? म्हणजे आपण ज्याचं आपली पात्रता आहे की नाही, आपण त्या गोष्टीसाठी योग्य आहोत की नाही, हे नाही. आपण आपली पात्रता आपण सिद्ध करायला पाहिजे. हम्म. यस, मी करून दाखवलं. हे हे असेल तर त्या त्या अनुषंगाने तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बघा, आम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करतो हम्म. आणि त्या विचारांच्या बेसवर आपण कृती करतो, म्हणजे ऍक्शन घेतो. बरोबर. ऍक्शनचा काहीतरी रिझल्ट मिळतो, आपल्याला त्या गोष्टीचा परिणाम मिळतो. हम्म. आणि परिणामानंतर तुम्ही त्यातनं मिळालेला अनुभव असतो आणि त्या अनुभवातून तुम्ही पुढे नवीन विचार करू लागता. बरोबर आहे. कळलं का? म्हणजे मी एखादी गोष्ट करू शकतो की नाही हा जर विचार असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, तर करण्याच्या दृष्टीने कृती कराल, नाही तर तिथे कृती होणार नाही. दोन्ही गोष्टींचा इथे परिणाम असेल. म्हणजे कृती जी काही केली त्यातनं तुम्हाला रिझल्ट मिळणार, त्या रिझल्ट प्रमाणे तुम्हाला अनुभव आणि अनुभवातून पुन्हा विचारांची नवी आवृत्ती. कळलं ना? म्हणजे त्या अँगलने विचार डेव्हलप होतो. तुम्ही एखादी गोष्ट करता, पहिल्या वेळेला चुकते, दुसऱ्या वेळेला करता, तिसऱ्या वेळेला करता, चौथ्या वेळेला ती काहीतरी चांगलं दिसायला लागतं. हा, आता जमू लागेल. हा जो हे आहे, इथे विचाराची खरी ठिणगी असते आणि ती जर पेटली तर तुम्ही काय पण करू शकता. थोडक्यात मला असं वाटतं की एक कन्सिस्टन्सी ठेवायची एका गोष्टीवर, त्याच्यावरती विचार करत राहायचं. यस, तुम्ही कन्सिस्टन्सी नाही ठेवली तर कधी कधी कसं असतं, पुढच्या स्टेपवर तुमचं यश असतं, पण तुम्ही एक स्टेप अगोदर सोडून दिल्यामुळे तुमच्या हाती अपयश येतं. तर कन्सिस्टन्सी इज कनेक्टेड टू द पेशन्स, काय कसं काय आहे? कारण थोड्या जण म्हणतात की आम्ही 3 वर्ष केलं पण मला रिझल्ट भेटलाच नाही आणि ते सोडून देतात. ज्या दिवशी तुम्ही सोडून देता त्या दिवशी विषय संपतो. माझा संघर्ष 17-18 वर्ष चालू होता. माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने सोडून पण दिलं असतं. बरोबर आहे. मी ठरवलं होतं, मला माझे जे गुरु आहेत कोतेकर सर म्हणून कोल्हापूरला असतात, त्यांनी मला सांगितलं, तुमचं काहीतरी चुकतंय, तुम्ही बघा. तुम्ही एवढी मेहनत करता आणि तुम्हाला जे पाहिजे अपेक्षित यश आहे ते मिळत नाही, तुमचं काहीतरी चुकतंय ते बघा, जरा आत्मपरीक्षण करा वगैरे वगैरे. मी त्यांना एकच सांगून आलो, माझं नाणं खणखणीत आहे, फक्त आज वाजत नाहीये. आणि ज्या दिवशी वाजलं त्या दिवशी तिथे बोलावून त्यांनी माझा सत्कार केलेला आहे. वाव, कळलं ना? हा, म्हणजे त्यांनी म्हणजे जे एवढी वर्ष चाललं होतं त्या सगळ्याला व्याजासकट वसुली मिळालेली आहे. 17-18 वर्षांचा संघर्ष आहे. 17-18 वर्ष हे आता जी 22 वर्ष झाली ना, ते 22 वर्ष जे 4 वर्षात आता या 4 वर्षात झालंय आणि त्या 17 वर्षात त्याचं कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. एवढ्या पटीनं सगळं डेव्हलपमेंट झालेलं आहे. इट्स लाईक आताच्या कॉन्सेप्ट मध्ये समजून घेण्यासाठी SIP टाइप सेव्हिंग करत चला, अगदी 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 नंतर मला एकदम बेनिफिट भेटतो. अनएक्सपेक्टेड असतो बेनिफिट. येस, अनएक्सपेक्टेड बेनिफिट आहे. म्हणतो त्याच्यासाठी आम्हाला 17 वर्ष काम करावं लागतं. काम करावं. ते किती, त्याला तुमचे टाइम बॉन्डिंग नाहीये. तुम्ही काम करत राहा, काम करत राहा. यश तुमच्या मागे येईल, तुम्हाला शोधत येईल, पण काम करत राहणं, कन्सिस्टन्सी ठेवणं हे फार महत्वाचं आहे. एक आता ओव्हरऑल तुमचे 1700+ कार्यक्रम झालेले आहेत, त्यातलं एक तात्पर्य घ्यायचं आम्ही तर काय असेल? तुम्हाला तात्पर्य काय वाटतं? 1700 कार्यक्रमला आम्ही एका लाईन मध्ये जर घ्यायचं झालं, ते होणार नाही आहे, बट झालं तर कसं काय तुम्ही सांगणार? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं म्हणतात. काय? प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात. म्हणजे तुम्ही ज्या दिवशी प्रयत्न थांबवणार त्या दिवशी सगळा विषय संपलेला असेल. मला त्याच्यामध्ये एक टॅगलाईन आहे, नायके नावाची कंपनी आहे बघा, शूज वगैरे बनवतात. त्या टॅगलाईन खाली 2च शब्द आहेत, जस्ट डू इट. तुम्ही करत राहायचंय, करत राहायचंय, करत राहायचं, थांबू नका, थांबायचं नाही.
एक जोपर्यंत हम्म. यश मिळत नाही हम्म. तोपर्यंत थांबायचं नाही. तर थोडंसं मला तुम्हाला एक बालपणमध्ये परत घेऊन जायचं आहे, की आता एक मला पण एक थोडंसं आठवतं, की थोड्या टीचरने तुला सांगितलेलं असतं, की तू हे करू शकतो आणि नंतरच्या काळात मी ते विसरून जातो. आणि परत यात आल्यानंतर आम्ही परत त्या थॉटमध्ये आम्ही ग्रो होतो. अशी मला कुठली आठवण येते का कुठल्या शिक्षकाने सांगितलेली, त्याच्यामुळे मी ग्रो झालोय, नाही, माझे आवडते शिक्षक आहेत ते? शाळेच्या विषयात असा काही प्रसंग नाहीये. हम्म. शाळेच्या ह्याच्यात अभ्यासच हम्म. त्यावेळेला हे होता. परंतु नंतरच्या लाईफमध्ये हम्म. मला जे गुरु भेटले हम्म. त्या गुरूंनी मात्र मला खूप गोष्टी दिल्या. हम्म. अं, म्हणजे पहिले गुरु मुरली कृष्णा म्हणून बेंगलोरचे होते. हम्म. त्याच्यानंतर नाशिकचे मुरली खैरनार म्हणून हम्म. होते. त्यानंतर शालेय गुरु म्हणून म्हणजे एक वास्कोतले गुरु आहेत शशिकांत ढोलिये म्हणून. हम्म. त्यांनी मला खूप मार्गदर्शन केलं. पण ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये नाही, तर शालेय ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आता विठ्ठल कोतेकर. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या साधारण मी जवळजवळ वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडे गेलेलो आहे. जवळजवळ 25-30 लोक होतील. परंतु आता जे चालू म्हणजे आता स्वतःला अपग्रेड करण्यासाठी मी विठ्ठल कोतेकरांकडे कोल्हापूरला जातो. त्यांचे जे ट्रेनिंग्स असतात ते रेग्युलर जेव्हा मला शक्य आहे, माझे पण कार्यक्रम असतात तेव्हा तेव्हा त्या कार्यक्रमातून मला जेव्हा सवड मिळते तेव्हा तेव्हा मी त्या कार्यक्रमाकडे जातो आणि तिथे मला स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातनं त्यांच्या मार्गदर्शनाकडे पुढे जाणं हे अजून चालू आहे. तुम्ही गुरुचा छान उल्लेख केला. मला इकडे कसं आवडेल विचारायला, की ते गुरु म्हणजे काय? या जगात गुरुचा काय म्हणतात त्याला ते? गुरु कशाला पाहिजे? गुरु कशाला पाहिजे? एक हे आहे बघा, गुरुविन सबका अडा. गुरुविन सबका अडा म्हणजे गुरु शिवाय ज्ञान नाहीये असं आपण म्हणतो. आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू संस्कृतीमध्ये आई वडिलांनंतर गुरुर ब्रह्मा म्हणजे ब्रह्माच्या लेवलला गुरुला ठेवलेलं आहे. गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेवो महेश्वरः, गुरुर साक्षात परब्रह्म असं म्हटलेलं आहे. गुरु हा परब्रह्म आहे आणि गुरुने सांगितलेलं आयुष्यात कधीही ओव्हरटेक करू नका. म्हणजे मला काय म्हणायचं की गुरुने जे सांगितलं ते फॉलो करा. गुरु म्हणजे तो विद्वान असायला पाहिजे असं काही नाही. एखाद्या छोट्या मुलाकडून सुद्धा आम्ही खूप मोठी गोष्ट शिकू शकतो. बरोबर आहे. गुरु म्हणजे विद्वानच असं नाही, तर एखाद्या छोट्या मुलाकडून सुद्धा आम्ही एखादी गोष्ट शिकू शकतो आणि ती आयुष्यभरासाठी उपयोगी पडू शकते. बरोबर. कळलं? त्याच्यामुळे गुरु याच्याबद्दल म्हणजे समोर जे दिसेल आपल्याला एखादं झाडाकडून सुद्धा बरंच काही शिकता येतं. नवनिर्मिती, पानं पडतात सगळे पण नव्याने पुन्हा जन्म होतो असं ते जे गणित आहे. आपण काहीही परिस्थिती असली, कुठल्याही परिस्थितीत असलो तरी पुढे ग्रो करत राहणे हा गुरुचा नियम आपण सोडायचा नाही. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे इंग्लिश भाषेत म्हणतात की डेफिनेशन तुम्ही सांगितलं गुरुचा अर्थ, पण त्या गुरु मी कसा ओळखावा? कारण आता या जगात गुरु खूप आहे आणि प्रत्येकाचं वेगळं वेगळं मार्केटिंग ऍडव्हर्टाइजमेंट स्ट्रॅटेजीज आहे किंवा प्रत्येकाने आपलं शिष्य बनावं. तर कसं ओळखावं? कारण गुरु ओळखणे पण महत्वाचं आहे आणि त्याच्या शब्दाचं पालन करावं लागतं. आम्ही कुठला पण गुरु घेतला, जर त्याने रॉंग काय सांगितलं तर आम्ही ते फॉलो केलं तर आमची लाईफची वाट लागणार. बरोबर आहे. तर काय आता करायचं? तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, आता मी गेली 20-22 वर्ष फिरतो आहे संपूर्ण महाराष्ट्र, अगदी गोव्याच्या टोकापासून. गोव्यात सुद्धा माझे मला वाटतं जवळजवळ 200 तरी कार्यक्रम झालेले आहेत वेगवेगळ्या शाळांमधून. पण ते कार्यक्रम करताना मी अतिशय वाईट अनुभव घेतलेला आहे. म्हणजे शिक्षक जे आहे, आत्ताचा शिक्षक आणि 25-30 वर्षापूर्वीचा शिक्षक, गुरु ज्याला आपण म्हणतो. एक वेळ होती, आम्ही जेव्हा शाळेत जायचो, आम्ही काहीतरी केलं, चुकलं नाही किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आम्हाला त्यावेळी फटके पडायचे. आम्ही मार खाल्लेला आहे. परंतु आत्ताचा जो गुरु आहे,
याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. त्यावेळच्या गुरुला वाटायचं की माझा विद्यार्थी घडला पाहिजे. आज असा विचार करून शिकवणारा गुरु जो आहे तो शोधावा लागेल अशी परिस्थिती आहे. मला पगार मिळतो, माझं चाललंय ना व्यवस्थित, बाकीच्या गोष्टीचा माझा संबंध नाही, असेही काही शिक्षक आम्ही पाहिलेले आहेत. आणि असेही काही शिक्षक आहेत की जे पदरमोड करून शिकवण्यासाठी धडपडत असतात, विद्यार्थी घडावा यासाठी धडपडत असतात. मी नाव उल्लेख करेन की मी ज्या गावात राहतो, तरळे म्हणून माझं गाव आहे आता कणकवली तालुक्यात, त्या तरळे गावचे एक शिक्षक आहेत अविनाश मांजरेकर म्हणून. पदरमोड करून मुलांनी काहीतरी नवीन करावं याच्यासाठी धडपडत असतात. दुसरे एक ग्रस्त आहेत सत्यवान रेडकर म्हणून, उच्च शिक्षित आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी व्हावं याच्यासाठी गावोगावी फुकट व्याख्यानं करतायत. फुकट? हा, खरोखरच त्यांचं कार्य वाखाणण्यासारखं आहे. हे दोघी अशी माणसं शिक्षण क्षेत्रात अपेक्षित आहेत आणि ह्यांचा आदर्श ठेवून जर आपण काम केलं तर खरोखरच खूप छान होणार आहे. तुम्ही गुरु ओळखण्यासंदर्भात बोललात, तर गुरुकडे गेल्याशिवाय, गुरुचा अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला गुरु कळणार नाही. मला अनुभवावा लागेल. प्रत्येकाला एक्सपिरियन्स वेगळा भेटेल. त्याप्रमाणे त्या गोष्टीप्रमाणे आपल्याला तो अनुभव घेत पुढे जायचा आहे. तो अनुभव पुढे आयुष्यात आपल्या कामी येणार आहे. सर, तुम्ही आता विषय काढलाच आहे म्हणून विचारताना तुम्हाला बिफोर पॉडकास्टला मी विचारलं होतं की आता स्कूलमध्ये टीचर्स सारखं शिकवत नाही म्हणून ट्युशनची सुरुवात झाली का? तर प्रायव्हेट ज्या क्लासेस घेतात, तुम्ही जे कार्यक्रम रन करतात बुद्धिबळाचे बाकीचे, त्याची सुरुवात ऍज अ टीचर सारखे शिकवत नाही म्हणून झाली का, कशासाठी झाली आहे? कसं आहे माहितीये, आता एखादा शिक्षक जो त्या शाळेत शिकवतो आणि तोच शिक्षक घरी ट्युशन घेतो, इथे त्याचा पगार चालू आहे, त्याची सगळी व्यवस्थित सगळं सुरू आहे आणि इथे विद्यार्थ्याची डेव्हलपमेंट होत नाहीये. इथे विद्यार्थी डेव्हलप होतो का, तर इथे तुम्हाला विचारणारा पालक आहे. पण इकडे पण पालक असतात ना? इथे पालक असतात पण इथे विचारत नाहीत. इथे अकाउंटेबिलिटी नाहीये. इथे तुम्ही जर गव्हर्नमेंट टीचर आहात तर तुम्हाला या वेळेला बाबा तुमचे किती विद्यार्थी पास झाले, काय झालं, आत्ताच्या ह्याच्यामध्ये शाळांचे रिझल्ट जे आहेत, शाळांचे रिझल्ट 100% लागतात. पण मुलांना काय येतं हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर आहे. शिक्षकांचा रोल तिथे महत्वाचा आहे की मुलं डेव्हलप होणं महत्वाचं आहे. बरोबर. शाळांचे रिझल्ट 100% लागून मुलांची डेव्हलपमेंट होत नाही. बरोबर आहे. मुलांची डेव्हलपमेंट झाली पाहिजे. मुलांना काय येतं त्या अँगलने शाळा डेव्हलप झाली पाहिजे. ट्युशन हा जो विषय आहे, आता ट्युशन मध्ये साधारण मी तुम्हाला सांगतो आमचा कार्यक्रम जो आहे तो का पुढे गेलाय, तर ट्युशन मध्ये जो विषय आहे तो किंवा शाळेमध्ये जो विषय आहे तो 6वीचा विद्यार्थी आहे, तर 6वीचा सिलेबस पर्यंत लिमिटेशन्स मध्ये शिकवला जाईल. माझा जो विषय आहे तो जो पाढे आहे, ते पाढे तुम्ही कुठल्या इयत्तेसाठी वापरणार, आयुष्यभरासाठी. बरोबर. गणित आयुष्यभरासाठी, सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यभरासाठी वापरायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे बुद्धिबळ आज मोठा होत चाललेला आहे. काय की तुम्ही जे काही देता, कोणी असेल, मग तो शिक्षक असेल, मग त्या शिक्षकाने देण्याची जी भूमिका आहे आपली ती प्रामाणिकपणे पाळली पाहिजे. म्हटलंय आता समजावं तर आता प्रामाणिकपणे होत नाहीये 90%. 90% असं म्हणणार नाही मी, पण होत नाही एवढं नक्की. काही प्रमाणात जसं पाहिजे तसं होत नाही हे मान्य करावं लागेल. होऊ शकतं का? हो, यस. प्रत्येकाने मनावर घेतलं
प्रत्येकानं आपलं काम प्रामाणिकपणे केलं हम्म. तर कुठल्याही क्षेत्रात कधी प्रॉब्लेम नावाची गोष्टच उरणार नाही. सर तुम्ही बुद्धिबळाबद्दल विविध सेशन्स घेतात. सो तुम्ही सांगितलं बुद्धिबळ म्हणजे फक्त चेस नाही आहे म्हणून, पण चेस खेळल्यामुळे सुद्धा बुद्धी डेव्हलप होते. हो. सो चेस इज कनेक्टेड टू युअर सेशन्स, कनेक्ट होऊ शकतं का? नाही. कसं काय आहे? नाही नाही काहीच संबंध तो नाही. माइंड डेव्हलप कसं काय होतं दोघांमुळे? काही संबंध नाही. आम्ही काय करतो ते सांगतो तुम्हाला. हम्म. मगाशी मी तुम्हाला जेव्हा हे गणित विचारलं हम्म. तेव्हा तुम्ही त्याला 5 मिनिटं म्हणाला बरोबर. आणि नंतर मी ते गणित केवढ्या वेळात सोडवलं. हम्म. ते गणित तुम्हालाही तेवढ्या वेळेत सोडवता येईल. हम्म. तुम्ही त्या गणितासाठी तुमची बुद्धिमत्ता वापरली तर. हम्म. बरोबर. मग हे गणित कसं सोडवायचं तेवढ्या वेळेमध्ये ते मी तुम्हाला शिकवलं. बरोबर. आणि तुम्ही ते मी सोडवलेल्या वेळेतच तुम्ही केलं. पहिले तुम्हाला 5 मिनिटं लागणार होते, नंतर तुम्हाला 5 सेकंद लागले. कशामध्ये फरक पडला? मी तंत्र सांगितलं, टेक्निक सांगितलं. टेक्निक सांगितली. बरोबर. बरोबर आहे. इतरांच्या तुलनेत तुमचं काय फरक पडला? तुम्हाला काय फरक पडला? तुमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी फरक पडला की नाही? हो, पडलं. ह्याच्यानंतर हे गणित झालं, हो. पण ह्याच्यानंतर अशा पद्धतीची पुढची 100 गणितं तुम्ही तुमच्या बुद्धीने सोडवणार. बरोबर. माझी बुद्धी वापरणार नाही. नाही. तुमची बुद्धी डेव्हलप झाली. हो. बरोबर. हो. मला काय म्हणायचं, कळलं. तर ही जी डेव्हलपमेंट आहे, ज्या मुलांना मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 17, 18, 19 चे जे पाढे आहेत ते बिनचूक म्हणता येत नाहीत, पण ते ह्या तंत्रामुळे तुम्हाला ते फास्ट जमू शकतात. आणि ते तंत्र एकदा समजून घेतलं की मग इतरही टेबल्स तुम्ही त्याच स्पीडने तयार करू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये काहीतरी बदल होतो. कुणाचा 5% असेल, कुणाचा 10% असेल, कुणाचा 20% असेल, कुणाचा 40% असेल. जसं तुम्ही आत्मसात करणार, जसं तुम्ही घेणार, तसं तुम्ही डेव्हलप होणार. तर त्या बुद्धिबळाच्या कार्यक्रमाला आम्हाला इन्व्हॉल्व करायचं असेल तुमच्या कार्यक्रमाला, आणि मी गोव्यातून आहे आणि मला जर नेटवर्क अवेलेबिलिटी नेटवर्क सुद्धा कमी फार आहे, जास्त मला मोबाईल भेटत नाही, कमी करू शकत नाही, तर तुमच्याकडे कनेक्ट मी कसं व्हायचं? नाही, कनेक्ट म्हणजे त्याला ऑप्शन नाही साहेब. ऑनलाईनच असतो आमचा कार्यक्रम. आणि त्याला तुम्हाला ऑनलाईनच कनेक्ट व्हावं लागेल. त्याच्यासाठी आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतात, त्या ग्रुपमध्ये तुम्ही कुठेतरी इन्व्हॉल्व्ह व्हावं. तुम्ही यावं ग्रुपमध्ये. आमचा कार्यक्रम पहिले जे प्रोग्राम्स असतात, आता जे पाढ्यांची कार्यशाळा आणि मोबाईल मॅनेजमेंट हे 2 विषय आम्ही लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट करतो. तर त्या एका कार्यक्रमामध्ये आलात तर तुम्हाला बुद्धिबळची सगळी माहिती आणि बुद्धिबळचं सगळं गणित तुम्हाला तिथे समजून जाईल. तुम्ही आमच्या एखाद्या पाढ्यांची कार्यशाळा किंवा मोबाईल मॅनेजमेंट कार्यशाळा एका कार्यशाळेमध्ये कधीही सहभागी होऊ शकता. त्या असतात त्या आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर सगळीकडे आम्ही टाकत असतो. त्याच्यातून तुम्ही आमच्या कार्यक्रमात येऊ शकता. सर, ह्याच्या कनेक्टेड मला विचारेल मी, तुम्ही पेड पण सेशन घेतात, फ्री पण घेतात, याचा डिफरन्स काय असतो? पेडचा कॉन्सेप्ट काय असतो आणि फ्रीचा कॉन्सेप्ट कसा काय असतो? बघा कसं आहे, सगळंच फ्री दिलं तर एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघता येणार नाही. आणि फुकट दिलेल्या गोष्टीला किंमत नसते. हा, मग आम्ही काय विचार करतोय की लोकांचंही काम व्हायला पाहिजे. मग लोकांचं काम कसं होणार? तर आमचे हे जे 2 फ्री प्रोग्राम आहेत त्यातनं तुम्ही काहीतरी शिकून जाता. आणि जर तुम्हाला स्वतःला डेव्हलप करण्याची इच्छा तुमची असेल तर लोक पे करून आमच्या कार्यक्रमात येतात. ज्यांना आवडतं, जोर जबरदस्तीचा कुठला विषय तिथे नाहीये. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या. तुमची मुलं डेव्हलप झाली पाहिजे, तुम्हाला स्वतःला डेव्हलप व्हायचंय, तुम्हाला स्वतःला तुमची बुद्धी डेव्हलप करायची, तर तुम्ही या. नाही आला तर काही विषय नाहीये. पण जे फ्री कार्यक्रम आहे त्याच्यातनं तुम्ही काहीतरी नक्कीच शिकून जाता. आज लाखभरापेक्षा जास्त मुलं आमच्या पाढ्याच्या कार्यशाळेतून पाढे शिकून गेलेले. तर खूपशे मुलांना असे पण असणार की मला सदाशिव सरासारखं व्हायचं आहे, त्यांना टिप्स तुम्ही काय देणार की तुम्ही कसं व्हायचं? नाही, असं ते टिप्स दिल्यामुळे तर सदाशिव सरांसारखं होता येणार नाही. त्याच्यासाठी माझा 17-18 वर्षांचा संघर्ष आहे. ते एका टिप्स मध्ये होणार नाहीये. टू बी व्हेरी फ्रँक. त्यांनी ते सातत्याने काही गोष्टी कराव्या लागतील, सातत्याने भेटाव्या लागेल, सातत्याने काम करावं लागेल, त्याला तेवढं मेहनत करावी लागेल. सर, आता मी ओव्हरऑल डिस्कशन केलं बुद्धिबळवरती. या पॉडकास्ट जर काय शिकून घ्यायचं असेल, एक लाईन म्हणजे कंक्लुजन म्हणतात त्याला, ते काय असेल? बघा, माझं सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना नव्हे, पालकांना निवेदन आहे या पॉडकास्ट मधून. ते असं आहे की
आज स्पर्धेचं जग आहे आणि स्पर्धेच्या जगामध्ये आपल्या मुलांनी कुठेतरी उभं राहावं असं जर वाटत असेल तर तुम्ही आमच्या ज्या विनामूल्यच्या ज्या कार्यशाळा आहेत, फॉर एक्झाम्पल पाढ्यांची कार्यशाळा किंवा मोबाईल मॅनेजमेंट कार्यशाळा, या कार्यशाळांमध्ये तुम्ही जेव्हा येता तेव्हा तुम्हाला बुद्धिबळ कळू शकेल. आणि जर तुम्हाला डेव्हलप व्हायचं आहे तर तुम्ही बुद्धिबळमध्ये यायचं आहे आणि येऊन स्वतःची आणि मुलांची डेव्हलपमेंट करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जे लागेल ते सगळं सहकार्य करायची आमची तयारी आहे. आम्ही तत्पर आहोत. तुमच्या सहकार्याची गरज आहे. येस, थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल नॉलेज सर. तुमच्या पॉडकास्टमध्ये मी जे शिकलो ते मला सांगायला आवडेल. मी शिकलो की बुद्धी म्हणजे मला फक्त बुद्धिबळ म्हणजे फक्त मला वाटतं की चेस म्हणून. तुम्ही तो कॉन्सेप्ट क्लिअर केला. म्हणजे म्हणतात ना की ट्रेलर दाखवलाय, हा पूर्ण पॉडकास्ट म्हणजे ट्रेलर दाखवलाय. पिक्चर बघायचं असेल तर बुद्धिबळ कार्यक्रमाला यावंच लागेल. मी प्रयत्न करेल की मी एकदा मुद्दा मोठ्यानं करेनच म्हणून. आणि प्रत्येक पॅरेंट्सांनी या पॉडकास्टून शिकून घ्यावं असं मला वाटतं की बुद्धी म्हणजे फक्त बुद्धिबळ नव्हे, कन्सिस्टन्सी, टाइम मॅनेजमेंट, सगळं मॅनेजमेंट. त्याच्यासाठी पण एक रोड मॅप आहे. सर 20 दिवसात सगळं शिकवतात. थँक्यू सो मच सर फॉर युअर व्हॅल्युएबल टाइम अँड नॉलेज. खूप धन्यवाद.